नमस्कार, मी मनस्वीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आत्ता 3:15 वाजलेत आणि आज आहे तुळशीची लग्न। तर तयारी म्हणजे थोडीफार झालेली आहे, म्हणजे स्वयंपाक मी करते, लवकर बनवून घेते स्वयंपाक, कारण खाली रांगोळी वगैरे काढायची आहे। आता जस्ट मी बाहेरचं झाडू मारून सगळं धुवून वगैरे आली, म्हणजे थोडा वेळ उन्हामध्ये सुकून जाईल आणि मग रांगोळी काढायला मला इझी पडेल। थोडंसं आभाळ पण येते, ऊन पण आहे आणि स्वयंपाकामध्ये इथे झाले वांग बटाट्याची मिक्स भाजी। भात फक्त लावायचा आहे, वरण बनवले मी, भात फक्त लावायचा आहे, तो मी नंतर लावणार 5:15च्या दरम्यान, म्हणजे 7पर्यंत पूजा असते तर होऊन जाईल। आणि शिरा बनवायचा आहे, तर मी ड्रायफ्रूट्स वगैरे कट करून घेतलेले आहेत, आता फक्त बनवायचंच आहे। हे बघ, ड्रायफ्रूट्स मी कट करून घेतलेले आहेत, आता फक्त बनवायचं आहे, तर तेही मी बनवायला घेते। आता ग्रेशू येईल थोड्या वेळामध्ये, अर्ध्या पाऊण तासामध्ये, तर मग नंतर तिचं आवरायचं, तिची अंघोळ, बाकी तिचं जेवण वगैरे सगळं, मग चहा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ होऊन जातो, म्हणून मी आज स्वयंपाकला लवकर स्टार्ट केला। तर मी आत्ता शिरा पण बनवून घेते आणि भात तेवढं शिल्लक ठेवते। बाकी पंचामृत करायचं आहे, तर त्याची बाकीची सगळी तयारी करून घेते आणि केळं तेवढं अगदी आयत्या वेळेला, म्हणजे पूजेच्या वेळेला त्याच्यामध्ये केळं कट करून घालता येईल, म्हणजे ते कलर चेंज होणार नाही त्याचा। तर चला, अशी थोडीफार तयारी चालू आहे माझी, आणि साडी कुठली घालायची अजून माझं डिसाईड झालेलं नाही, बघू। वाटलंच तर कुठली तरी एक हेवी साडी घालेन, किंवा मग अगदी सिंपल जी डेली यूजची साडी आहे तीही घालू शकते मी। तर बघू काय डिसाईड होतं काय ते, बघू, आणि तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच। चला, मी पटकन शिरा बनवून घेते, जास्त नाही बनवणार, जास्त क्वांटिटीमध्ये, अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये बनवणार आहे प्रसादापुरता। तर चला, तर तुपातला शिरा बनवते, छान तूप मेल्ट झालं त्याच्यामध्ये, आता मी रवा छानपैकी भाजून घेते आणि पटकन हे बनवून घेते। आता 3:30 झालेत, ग्रेशू येईल, आज थोड्या वेळाने ग्रेशू पण येईल, मग तिचं आवरायचं असतं, तर त्यासाठी म्हटलं पटकन आवरून घ्यावं। आणि माझा अवतार थोडासा झाला आहे आज, सकाळपासून मला अजिबात टाईम भेटलेला नाही आवरायला। पटपट सगळी कामं आवरली, अंघोळ, देवपूजा हे सगळं झालं, आणि मग हे डेली रुटीनची कामं। हे मार्केटला गेले होते तर काही भाज्या पण घेऊन आले, जास्त नाही, कोथिंबीर आणि लाल मिरची घेऊन आले, तीसुद्धा निवडून ठेवावी लागली, त्याच्यात वेळ गेला माझा। पप्पा आले होते घरी, त्यांचं काहीतरी काम होतं सिटीमध्ये, अगदी 10 मिनिटासाठी झालेले ते। ग्रेशूला भेटायला आले, तिची तब्येत ठीक नव्हती म्हटलं मी, म्हणून भेटायला आलेली, पण नेमकं ग्रेशू स्कूलला गेली। आता बरी आहे तिची तब्येत, तिला सर्दी आणि खोकला होता, त्यामुळे ते भेटायला आले तिला। नाश्ता केले आणि पटकन निघून गेले। आणि रोज घाई गडबडच्या टायमाला हे देवपूजा करतात, त्यावेळी थोडं बरं वाटतं, म्हणजे कामं आवरायला बरं पडतं। पण आज नेमकं यांना पण उशीर झाला, ऊस वगैरे सकाळी जाऊन घेऊन आले, हे भाजी आणायला गेलेले, मी गेली नव्हती कारण माझी बरीच सारी कामं होती, म्हणून हे एकटेच गेलेले, आणि येते वेळी ऊस वगैरे सगळं घेऊन आले, तर त्याच्यामुळे त्यांना पण लेट झाला, मग त्यामुळे ते पटकन गेले, आणि मग पूजा माझ्यावर आली, आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण वेळ झाला त्याच्यामुळे। आता हे मी पटकन बनवून घेते, ड्रायफ्रूट्स वगैरे मी कट करून ठेवले, त्याच्यामुळे काय आता एवढं हे पडणार नाही। पाय जाम दुखले माझे, कारण खूप वेळ झाले मी उभी आहे। वांग बटाटा मिक्स भाजी वाटण करून बनवली, खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर आणि जिरं थोडंसं घालून छान वाटण केलं त्याचं, आणि त्याच्यामध्येच बनवली वांग बटाट्याची भाजी मिक्स, थोडीशी झणझणीत बनवली, म्हणजे खायला बरं वाटेल। आणि आज सकाळच्या जेवणामध्ये होतं, म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये होतं पालकची आमटी होती, त्याच्यानंतर चपात्या होत्या आणि भात होता। तर आता पालकची आमटी मी सकाळी जास्तच बनवलेली, ती आता संध्याकाळी पण होऊन जाईल। वांग बटाट्याची भाजी असणार आहे, आणि भाकरी तेवढ्या कराव्या लागणार, त्या मी नंतर करेन, गरम गरम खाते वेळी। आज गल्लीमध्ये आमच्या सगळ्यांच्या घरी पूजा आहे, जवळपास 1-2 घरं सोडली की आमच्या जे इथून आसपासची घरं, सगळ्यांच्या घरी पूजा आहे, त्यामुळे आज खूप सारा वेळ सगळ्यांच्या पूजेमध्ये जाणार आहे। त्याच्यामुळे बघू, जमलं तर भाकरी पण करून घेईन म्हणते, पण मला नाही वाटत एवढा टाईम भेटेल, म्हणून बघू, जमलं तर करेन, नाही मग नंतर करेन, त्यात काही एवढं हे नाही। आणि आज सगळीकडे प्रसाद खाऊनच पोट भरतं, घरातलं जेवण आज शक्यतो कोणी जास्त जेवतच नाही, दरवर्षीचं असंच होतं। इतका मस्त सुवास येतोय ना तुपामध्ये, शेहे भाजते, रवा भाजते, तर त्याच्यामध्ये केळं पण टाकतात, पण मी दरवेळेला टाकते, पण ह्या वेळेला माझ्याकडे नाही आहे, म्हणजे नेमकं सगळ्यांना सर्दी खोकला असल्यामुळे यांनी जास्त केळी आणली नाहीत घरात, जेवढी पूजेला लागणार तेवढीच आणलीत, आणि त्याच्यामधलं 1 केळं, 5 केळी तिथं ठेवणार, आणि 1 केळं आहे ते मी पंचामृत बनवण्यासाठी बाजूला काढून ठेवलंय, त्याच्यामुळे इथे पुरणार नाही ते। आता
खाली सगळं झाडू मारून फरची वगैरे पुसून घेतली मी. खाली झाडू वगैरे मारला, पायऱ्यांना टेरेसवर सगळं झाडू मारून घेतलं, खाली पण झाडू मारलं, सगळं क्लीन केलं. त्याच्यानंतर पाणी मारून घेतलं आणि ऊस पण लावून झालेत. खरं तर हे आले होते आता जेवायला घरी, तर ऊस पण लावून गेले. आता मला खाली जाऊन रांगोळी काढायची आहे. आता ग्रेशो आल्यानंतरच होणार ती, तर बघूया. चला मी पटकन शिरा बनवून घेते आणि झाल्यानंतर तुमच्याशी बोलते. तर आत्ता 5 वाजलेत आणि आता मी खाली जाते रांगोळी काढायला. ग्रेशो आली, तिचं जेवण वगैरे झालं आता. फक्त तिला आंघोळ घालायची, पण लगेच आता नाही घालणार. ती स्कूलवरनं आल्यावर कंटाळते म्हणून मग पहिला आल्याबरोबर ती फ्रेश झाली, तिला जेवण दिलं मी. आता थोड्या वेळानं म्हणजे खाली रांगोळी वगैरे घालून येईन आणि मग त्याच्यानंतर तिला आंघोळ घालेन मी. तर चला आवरायचं आहे पटकन. छोटीशी म्हणजे बघू कशी रांगोळी काढता येईल आता. आणि स्वयंपाक माझा पूर्ण झाला आहे. फक्त कुकर मी आत्ता लावला आहे भाताचा, बाकी सगळं माझं आवरलं आहे. पंचामृतची पण थोडीफार मी तयारी करून ठेवलेली आहे. फक्त आता कुकर झाला की स्वयंपाक पण रेडी आहे. खाली रांगोळी करून येते, ग्रेशूला आंघोळ घालते आणि मग नैवेद्याची ताटं तयार करून मग मी रेडी होते. चला, जसं तुम्ही आत्ता बघितलं स्वयंपाक माझा सगळा झालेला आहे आणि इथं मी आता रांगोळी काढायला घेतली. गेट अगदी तुळशीला लागूनच आहे, त्याच्यामुळे जास्त स्पेस नाही होत, पण गेट असं ओपन केला की स्पेस होऊन जाते. त्याच्यामुळे मी गेट ओपन केला होता आणि इथं ऊस वगैरे लावून घेतलेले होते यांनी दुपारीच. आता मी रांगोळी काढत होती. रांगोळी पण अगदी मी त्या जागेला जशी साजेशी असेल ना तेवढीच काढते, म्हणजे जास्त रांगोळी मोठी नाही काढली, छोटीशीच रांगोळी काढून घेतली. त्याच्यानंतर आमच्या मॅडमचा असे काहीतरी उद्योग चालू असतात. वरती पण जाऊन मी हळदीचं लेपण वगैरे केलं, उंबरठ्याला रांगोळी काढली, छान दिवे लावले सगळीकडे. ग्रेशूला छान रेडी केलं तिला आणि मग त्याच्यानंतर मीही रेडी झाली. पण मी सिंपलच साडी घातली होती. आता ती कामावरून आली होती, जस्ट फ्रेश होत होते आणि तिच्या पप्पांसोबत हिचं बोलणं चालू होतं की मला फटाकडे पाहिजेत, तर तिचं चालू होतं. त्याच्यानंतर आमच्या समोरच्या ताईंची पहिला पूजा झाली, आम्ही तिथे पहिला पूजेला गेलो आणि त्याच्यानंतर मग आमची पूजा झाली. बॅक टू बॅक पूजा होत्या सगळ्यांच्या. सगळ्यात पहिला आमचं आणि ह्या ताईंचं आवरलं होतं, पण यांची पूजा पहिला स्टार्ट केले, त्याच्यानंतर आमची पूजा. तर ही आहे आमची पूजा आणि इथे एवढे सगळेजण आता जमा झालेले आहेत. तर छान पूजा झाली, आरती वगैरे झाली. हे नारळ वाढवत होते, नैवेद्य दाखवत होते. थोडंफार शूट घेतलं, जास्त काही शूट घेतलं नाही. याच्यानंतरचं मी काही एक शूट घेतलेलं नाही, कारण बाकीच्यांच्या पूजेला गेली होती मी घरात मोबाईल ठेवून, त्याच्यामुळे याचं पुढचं काही शूट घेतलंच नाही. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. तर खूप छान वाटतं असं काही कार्यक्रम असले तर. सगळ्यांच्या घरी लायटिंग दिसत असेल तुम्हाला आमच्या गल्लीमध्ये आता. तर 1 महिना ही लायटिंग अशीच राहते. छान तुळशीला सजवलेलं वगैरे होतं, पण ते व्हिडिओ घ्यायला मी विसरली. पण याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार अंदाज येईल कशा पद्धतीने आम्ही लग्न केलं ते तुळशीचं. आणि मी सिंपलच साडी घातलेली, जसं की मी म्हटलं तुम्हाला. तर छान वाटलं एकंदरीने. मंगलाष्टकसुद्धा म्हणतात, आमच्या बाजूला जी काकी आहे ना त्या मंगलाष्टका म्हणतात. तर छान वाटलं. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय.